नमस्कार मित्रांनो, एस एस स्टुडिओ समीर या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी भन्नाट रेसिपी बनवून दाखवणार आहे ना. लक्ष द्या, घरच्या घरी अत्यंत कमी मसाल्यामध्ये ही चटणी होते आणि खायला एक नंबर चटणी. अगोदरच भाकरी बनवून ठेवली, शेंगदाणे भाजून घ्यायचे, 2 कांदे घेतलेत, लसूण घेतला आहे. भाजलेले शेंगदाणे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे मिरची, कांदा, लसूण आणि कोथिंबीर आपण थोडंसं तेल टाकून तव्यामध्ये छान असं भाजून घेऊया. कांदा करपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे पाहू शकाल तुम्ही. आणि ह्यामध्ये थोडंसं मी काळं तीळ घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही सफेद साहित्यामध्ये शेंगदाणे थोडे तव्यावरती परतून घ्यायचे, हळद, 2 कांदे, मीठ हे मी वापरलेले आहे. ह्याच्यामध्ये पाकळ्या शेंगदाणे भाजून घेतले. आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. शेंगदाणे मी प्रकारे बारीक झालेला आहे, ठेवलेला आहे. त्यासाठी तेलामध्ये भाजलेली सामग्री आपण आता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 4 गोष्टी टाकून घ्यायच्या आहे आणि पुन्हा एकदा ते मिक्सर ग्राइंड करून घेऊया आपण. आणि आपली 2 मिनिटांमध्ये ही चटणी तयार होईल. आता पाहू शकाल तुम्ही, एकदम मस्त अशी चटणी तयार होईल आता शेंगदाण्याचं वाटप करताना. आणि ही चटणी आता रेडी झालेली आहे. आता आपल्याला फक्त भाकरी बरोबर तिखट भाकरी, चटणी आणि थोडंसं दही घ्यायचं आहे. दह्यासोबत बनवून घ्यायची चटणी एकदा खाऊन बघा. ही पेस्ट तयार झालेली आहे. म्हणाल की वाह, मी पहिल्यांदा केली आणि किती छान झाली. मस्त छान अशी जे मसाला मिरची, कांदा खाऊन बघा तुम्ही. लसूण करणार पण मीच आणि खाणार पण मीच. तव्यामध्ये फक्त बघायचं. आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय असेल ते कमेंट करा मित्रांनो. बाय.